सो लेट्स स्टार्ट. आजचा न्यू टॉपिक स्टार्ट करूया. आता तर बाकीचे जे राहिलेले आहेत लास्ट टॉपिकचे काही थोडेफार सिनारिओ असतील ते आपण वन बाय वन थोडेफार डिस्कस करू अँड देन आफ्टर आपण डिसाईड करू की कसं कसं होत आहे त्याच्या वाईज. ठीक आहे. सो नाव आपण जो आज टॉपिक स्टार्ट करतो तो आहे मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट. तर मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंटनुसार कोणकोणते सिनारिओ आहेत ते वन सेकंड जस्ट कोणीतरी आलेलं आहे. ओके ठीक आहे. येस ज्योती पण जॉईन झालेले तर बेटर आहे. स्टार्ट करूया. सो आजचा टॉपिक आहे मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट. जस्ट सेम आहे. आपण जर डिस्कस केला जर लास्ट इयरचा जो फायनल अकाउंट होता त्या लास्ट इयरच्या फायनल अकाउंटशी जर कम्पेअर करतो तर त्याच्याशी मोस्ट ऑफ दी आपण बोलू शकतो की सेम आहे. थोडाफार काहीतरी चेंजेस आहे. तो थोडा जो काही चेंजेस आहे ते जस्ट आपल्याला इथे बघायचे कोणता चेंजेस आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तो एकदा बघितला तो आपल्याला समजला देन तर काही इश्यू नाही आहे मग. ठीक आहे. सो तो त्या साऱ्या गोष्टी बघूया. तर हा मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट इथे दिलेला आहे. टॉपिकचं नाव आहे. आता याच्यामध्ये प्रॉपर अकाउंट्स कोणते प्रिपेअर करायचे आहेत जर डिस्कस करतो आपण तर याच्यामध्ये अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत ते तुम्ही बोलता ते नॉर्मल लास्ट इयरचे फायनल अकाउंट्स जर आपण बघतो तर त्याच्यामध्ये तुम्ही एक ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करता. राईट. एक ट्रेडिंग अकाउंट असतो तुमचा जो तुम्ही प्रिपेअर करणार. त्याच्यानंतर सेकंड जर बघितला तर तुम्ही एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण प्रिपेअर करता. राईट आहे. तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड थर्ड तुम्ही प्रिपेअर करता ती असते बॅलन्स शीट. तिथे एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण प्रिपेअर व्हायचा. तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तर इथे प्रिपेअर करायचा नाही आहे. इट मीन्स हे 3 अकाउंट रेग्युलरली आपण प्रिपेअर करत होतो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो हा काहीतरी न्यू अकाउंट आहे. सो याच्यामध्ये एक अकाउंट न्यू प्रिपेअर करावं लागेल ज्या अकाउंटचं नाव असेल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. सो हा एक अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. सो फर्स्टला असेल टॉपला असेल. इट मीन्स फर्स्ट तुमचा अकाउंट प्रिपेअर होईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. सेकंड अकाउंट असेल तुमचा ट्रेडिंग अकाउंट. थर्ड अकाउंट असेल तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ अकाउंट विल बी अ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण अकाउंट बोलत नाही दॅट इज आपण बॅलन्स शीटला स्टेटमेंट बोलतो ना बिकॉज बॅलन्स शीट ॲज ऑन वगैरे आपण लिहितो वरती जेव्हा लिहितो तेव्हा. सो असे 3 ते 4 अकाउंट्स आणि एक स्टेटमेंट असं टोटल 4 गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायच्या. सो याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होणार कोणकोणत्या गोष्टी एक्सक्लूड होणार. मोस्ट ऑफ द जर गोष्टी बघितल्या तर लास्ट इयरशी कम्पेअर केलं तर सेम आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर बेटर आहे. जर आठवत नसेल तर एक जस्ट रिकॅप करू. रिकॅप इट मीन्स थोडंफार समजलं पण पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर फर्स्ट बघूया एक बॅलन्स शीट. थोडीफार फास्टमध्ये होईल बिकॉज बॅलन्स शीटच्या थोड्याफार गोष्टी आपल्याला माहीत असतात. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया बॅलन्स शीटने. ठीक आहे. इथे आहे तुमची बॅलन्स शीट. होप सो क्लिअर दिसते सर्वांना. हां दिसत तर असेल बिकॉज प्रॉपर आहे पिक. ठीक आहे. येस. सो बॅलन्स शीट ॲज ॲट किंवा ॲज ऑन तुम्ही लिहू शकता. 31 मार्च जो काही इयर असेल तो. बेसिकली आता याच्यामध्ये एक फॉर्मॅट पडतो. फॉर्मॅटनुसार तुम्हाला जस्ट फॉलो करायचा. हा फॉर्मॅट जर फॉलो करता तर बेटर वेमध्ये तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर करता असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये फिलहाल तर आपण जर बघतोय तर एक कॅपिटल अकाउंट जे आपण बोलायचो की बॅलन्स शीटमध्ये आपण प्रिपेअर करायचो तर ते बॅलन्स शीटमध्ये फर्स्ट कॅपिटल अकाउंट येईल. सो त्या कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स जो ओपनिंग बॅलन्स दिला असेल कॅपिटल अकाउंटचा तो ओपनिंग बॅलन्स आपल्याला इथे लिहायचा आहे बिकॉज हा आपला पार्टनरशिप अकाउंट नाही आहे. दॅट्स वाय इथे 2 पार्टनर्स येणार नाही जे लास्ट इयरला फायनल अकाउंट प्रिपेअर करताना पार्टनर्सची नावं यायची तर ते पार्टनर्सची नावं इथे येणार नाही. सो बॅलन्स शीट आहे. देन ओपनिंग बॅलन्स येईल इथे. ठीक आहे. देन आफ्टर आपण बोलायचो जर एक्स्ट्रा कॅपिटल ॲड झाला असेल त्या पर्टिक्युलर इयरमध्ये
त्या पर्टिक्युलर इयरमध्ये जो आपण बोलतो ॲडिशनल कॅपिटल जर ॲड झाला असेल तर तो ॲडिशनल कॅपिटल पण ह्याच्यामध्ये ॲड होईल. दॅट इज अ फ्रेश कॅपिटल ब्रॉट इन टू. सो एक्स्ट्रा कॅपिटल असेल तो ॲड होईल. देन आफ्टर जो आपण बोलायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो नेट प्रॉफिट यायचा तो नेट प्रॉफिट आपण ॲड करतो ना. सो ॲड नेट प्रॉफिट. जर नेट प्रॉफिट असेल त्या सममध्ये तर तो नेट प्रॉफिट ॲड होईल. जर तोच नेट लॉस असेल तर नेट लॉस काय होतो, लेस होतो. तो इथे लिहिलेला आहे लेस लॉस ड्युरिंग द इयर. दॅट इज नेट लॉस जो काही असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तर तो लॉस काय होईल, मायनस होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त एक ड्रॉइंग असेल. ड्रॉइंग इट मीन्स आपल्याला माहिती आहे बेसिकली जर आपण आपल्याच फर्ममधून आपण आपल्याच फॅक्टरीमधून जर काही गुड्स किंवा कॅश विड्रॉ करत असेल फॉर पर्सनल यूज देन इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग, राईट. द अमाऊंट विड्रॉन अमाऊंट ऑर गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर किंवा ओनर जो काही विड्रॉ करतो फॉर पर्सनल यूज दॅट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. त्याची ड्रॉइंग असेल ती लेस होईल कॅपिटलमधून. ठीक आहे. तर अशा ह्या 2-3 गोष्टी आहेत. इट मीन्स फर्स्ट ओपनिंग बॅलन्स. अगेन एक्स्ट्रा जर कॅपिटल ब्रॉट केलं असेल तर ते ॲड करायचं आहे. नेट प्रॉफिट असेल तर ॲड होईल. नेट लॉस असेल तर मायनस होईल. आणि ड्रॉइंग असेल तर ती पण मायनस होईल. तर हा पूर्ण असेल तुमचा कॅपिटलचा कन्सेप्ट टोटल. जस्ट तुम्हाला कॅपिटल लास्ट इयर सारखं लिहायचं नाही तर याच्यामध्ये थोड्याफार गोष्टी ॲड लेस असतील. ज्या एक्स्ट्रा 2 गोष्टी आलेल्या आहेत. जे एक्स्ट्रा कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल जर असेल तर ते ॲड करायचं आहे. आणि जर ड्रॉइंग असेल तर इथूनच लेस करायचे बिकॉज आपल्याकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वगैरे असं काही अकाउंट नाही आहे. ठीक आहे. देन अगेन नेक्स्ट लिहिलेलं आहे रिझर्व्स. रिझर्व्समध्ये आता इथे ना जस्ट एक जनरल रिझर्व लिहिलेला आहे. आता जनरल रिझर्व व्यतिरिक्त पण खूप सारे रिझर्व्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत. कॅपिटल रिझर्व असू शकतो किंवा आपण बोलतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट असतो. याच्या व्यतिरिक्त पण अजून अकाउंट असतात. डेप्रिसिएशन रिझर्व असतो. अगेन थोडाफार स्टॅच्युटरी रिझर्व नावाचा एक रिझर्व येऊ शकतो. बिल्डिंग रिझर्व असतो. बिल्डिंग बनवण्यासाठी जर एखादा रिझर्व क्रिएट केला असेल रिपेअरसाठी तर तो बिल्डिंग रिझर्व येऊ शकतो. अगेन कॅपिटल रिडम्शन रिझर्व नावाचा पण एक रिझर्व एक असतो क्रिएट. सो इन शॉर्ट प्रॉपर जर आपण बघितलं तर रिझर्व्समध्ये असे वर्ड्स येणार ज्याचा एंड रिझर्व या वर्डने होतो किंवा फंड या वर्डने होतो. कोणता रिझर्व किंवा फंड या 2 वर्डने होत असेल तर तो कुठे येणार, रिझर्व्समध्ये येणार. ठीक आहे. रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आणि 2 अकाउंट्स कोणते ज्याच्या एंडला रिझर्व्स किंवा फंड येत नाही असे 2 अकाउंट असतील तर ते आहे प्रॉफिट अँड लॉस जो आपण रिझर्व्समध्ये लिहितो. अँड अगेन सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट तो पण आपण इथे रिझर्व्समध्ये लिहितो. सो या लोकांनी एकच नाव दिलं आहे बट तिथे खूप मोठी लिस्ट आहे ती लक्षात ठेवावी लागणार. ठीक आहे. नेक्स्ट लिहिलेलं आहे लोन. लोन आता लोनमध्ये लॉंग टर्म लोन्स येणार बेसिकली. तर लोन फ्रॉम बँक लिहिलेलं आहे. अगेन याच्यामध्ये पण लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कोणकोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून जर लोन घेतलं असेल तर ते लोन येऊ शकतं. तिथेच लिहिताना लोक लॉंग टर्म लोन म्हणून पण लिहू शकतात तर ते लॉंग टर्म लोन पण इथे येऊ शकतं. इट मीन्स कोणत्याही काइंडचं लोन असेल देन आपण बोलतो की ती लायबिलिटी आहे ना बिकॉज त्या बिझनेसने ते लोन घेतलेलं आहे. इट मीन्स इट इज अ वन काइंड ऑफ लायबिलिटी. सो इट विल शोन ऑन लायबिलिटी साईड. सो ते असेल. अगेन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट काय असते फॅसिलिटी आपण बोललेलो. बँक ओव्हरड्राफ्ट इट मीन्स आपल्या बँकमध्ये जर कॅश अवेलेबल नसेल तर आपण एक्स्ट्रा पैसे विड्रॉ करू शकतो. एक्स्ट्रा कॅश विड्रॉ करू शकतो. दॅट फॅसिलिटी इज गिवन ओनली टू करंट अकाउंट होल्डर्स ना. अँड करंट अकाउंट बेसिकली ओपन बाय बिझनेस पर्सन. बिझनेसमॅन ओपन करतात. सो बिझनेसच्या अकाउंटने आपण ओपन करतो आणि त्या लोकांना काय असते बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असते. इट मीन्स त्यांच्या अकाउंटमध्ये आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कॅश विड्रॉ करू शकतात. सो आता जे एक्स्ट्रा कॅश विड्रॉ केलेले आहे सो दॅट इज ऑल्सो अनदर काइंड ऑफ लायबिलिटी. ती पण एक लायबिलिटी आहे बिकॉज थोड्या दिवसानंतर आपल्याला ती काय करावी लागणार आहे, रिपेमेंट करावी लागणार. येस कोणीतरी जॉईंट होत आहे. अगेन लेफ्ट झालं वाटतं. कोणीतरी जॉईंट तर होत होता. ठीक आहे हरकत नाही. सो याच्यामध्ये आपण बोलत होतो लोन डिफरंट काइंड्स ऑफ लोन आणि बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. बँकमधून एक्स्ट्रा जर ओव्हरड्राफ्ट केलं असेल आपण तर ते बँक ओव्हरड्राफ्ट पण आपण लायबिलिटी साईडला शोन करतो. ठीक आहे. सो त्या टाईपमध्ये येईल. अगेन नेक्स्ट लिहिलं आहे की
सन्ड्री लायबिलिटीज आहे. तर सन्ड्री लायबिलिटीजमध्ये पण आता कोणकोणत्या गोष्टी येतात त्या बघितल्या पाहिजे. तर सन्ड्री लायबिलिटीजमध्ये या लोकांनी दिलेलं आहे ते सन्ड्री क्रेडिटर्स. सो सन्ड्री क्रेडिटर्स असेल तर सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्यामध्ये येतील. आता हे पण माहिती आहे तुम्हाला सन्ड्री क्रेडिटर्स काय, ज्याच्याकडून आपण उधार घेतो त्या लोकांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स बोलतो. ऑरेल्स आपणले जे सावकार असतात त्यांच्याकडून आपण क्रेडिट उधारमध्ये काही घेतलं असेल तर त्या लोकांना आपण काय बोलतो, सन्ड्री क्रेडिटर्स बोलतो. ठीक आहे. ह्याच्यामधून लेस काय दिलं आहे, लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. इट मीन्स कधी कधी क्रेडिटर्स जे असतात ते क्रेडिटर्स आपल्याला काय करतात, डिस्काउंट देतात. जर त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिला असेल तर तो आपला बेनिफिट आहे ना. इट मीन्स जर एका क्रेडिटरला से सपोज 100 रुपीज पेमेंट करायची होती, तो 100 रुपीज पेमेंट करताना जेव्हा आपण 100 रुपीज पे करायला गेलो तेव्हा आपण त्याला बोललो की काही डिस्काउंट भेटेल का. सो जर त्याने आपल्याला काय केलं, डिस्काउंट जर दिला एक 5% किंवा 10%, तर जर 10% डिस्काउंट देतो तर त्या 100 रुपीजवरती 10% डिस्काउंट इट मीन्स 10 रुपीज होणार. सो आपण 10 रुपीज काय करणार, मायनस करणार इथून, आणि आपल्याला पे किती करायचे आता समोरच्या पार्टीला, इट मीन्स क्रेडिटर्सला ओनली 90 रुपीज पे करायला लागणार. सो ह्या टाईपचे डिस्काउंट ते लोक देत असतात. ठीक आहे. आता याच्या पुढे हे झालं सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यानंतर बिल्स पेएबल कन्सेप्ट बेसिकली आपण बोलतो सन्ड्री क्रेडिटर्स सारखा सिमिलर असतो. सन्ड्री क्रेडिटर्स इट मीन्स बेसिकली ज्यांच्याकडून आपण उधार घेतो त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स बोलतो. बिल्स पेएबल इट मीन्स असेच पर्सन ज्यांच्याकडून आपण उधार घेतलेली आहे, क्रेडिट आपण घेतलेला आहे, उधार घेतलेली आहे, बट त्या पर्सनचा आपल्यावरती एक काइंड ऑफ ट्रस्ट नाही आहे किंवा आपण त्याच्यासाठी न्यू आहोत. सो तो काय करतो, एक बिल बनवतो. ठीक आहे. आणि बिल बनवून तो काय बोलणार की जे बिलची अमाऊंट आहे ती सो अँड सो डेटला काय करायची आहे, पे करायची आहे. तो त्या टाईपमध्ये जेव्हा आपण बोलणार यस उषा. ठीक आहे. थोडंसं झालेलं आहे. पुढे बघायला गेलं तर बॅलन्स शीट करतोय आपण. 12th स्टँडर्डची थोडीफार आहे. आतापर्यंत डिस्कस झालेलं आहे आपला कॅपिटल अकाउंट, रिझर्व्स, लोन्स, आणि नाव आपण डिस्कस करतो करंट लायबिलिटीजमध्ये. बॅलन्स शीट आहे 12th स्टँडर्डसारखी थोडीफार आहे, जस्ट बघितलं थोडंफार तर माहिती पडेल. कॅपिटलमध्ये थोडं डिस्कस करावं लागेल की कोणकोणत्या गोष्टी आहेत बघाव्या लागतील. एकदा रेकॉर्ड होतोय लेक्चर, सो काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. सन्ड्री क्रेडिटर्स झालं, त्याच्यानंतर बिल्स पेएबल झाले. अगेन लास्टला दोन गोष्टी ज्या असतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इट मीन्स असे एक्सपेन्सेस जे आउटस्टँडिंग आहेत, स्टँड बायवर ठेवलेले आहेत, पेंडिंग आहेत. इट मीन्स आपल्याला ते पे करावे लागणार इन फ्युचर. सो दिस इज अ लायबिलिटी, ही लायबिलिटी आहे. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी साईडला आहे. आणि लास्ट आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. जर आपण इन्कम रिसिव्ड केलेलं आहे ॲडव्हान्समध्ये, देन इट मीन्स आपण काय बोलतो, ते जॉब करायचं बाकी आहे, ते वर्क अजून डन झालेलं नाही, आपण ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन ठेवलेले. इट मीन्स ती पण एक लायबिलिटी आहे की इन फ्युचरमध्ये आपल्याला ते वर्क अजून करायचं बाकी आहे. बिकॉज आपण पैसे तर घेऊन ठेवले बट अजून काम तर केलेलं नाही आहे. इट मीन्स ती लायबिलिटी आहे. ठीक आहे. सो या टोटल लायबिलिटीज एवढा तर दिलेल्या आहेत सध्या. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला एक्स्ट्रा ॲड होतील असं काही नाही. 12th स्टँडर्डमध्ये थोडेफार होते, त्याच्यातून पण काही येऊ शकतो थोडेफार वर्ड्स. ते तुम्हाला समजेल, जसं जसं येईल तसं जसं आपण डिस्कस करू. सध्या याच्यामध्ये काही डाऊट आहेत जे लोक स्टार्टिंगपासून लेक्चर अटेंड करतायत, कॅपिटल अकाउंट, रिझर्व्स, लोन, करंट लायबिलिटीजमध्ये काही डाऊट? ठीक आहे, क्लिअर आहे. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये आपण बोलतो की याचा थोडाफार सिक्वेन्स ट्राय करा की जसं बुकमध्ये दिलेलं आहे तसं फॉलो करता येईल. इट मीन्स आपण 12th स्टँडर्डला पण बोलतो की कॅपिटलचा पहिलीच प्रायोरिटी असते. कॅपिटल आपण स्टार्टिंगला लिहितो लायबिलिटी साईडला, तर तो कॅपिटल लायबिलिटी साईडला स्टार्टिंगला येईल ते ट्राय करा. कॅपिटल झाल्यानंतर खाली रिझर्व्स अँड सरप्लसच येतील. त्याच्यानंतर खाली जे असतील ते लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटी इट मीन्स डिबेंचर वगैरे पण असतात याच्यामध्ये, येतील पुढे जाऊन डिबेंचर येतील. त्याच्यानंतर लोन फ्रॉम बँक, लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर मग हे बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आणि लास्टला मग हे जे दोन होते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, या टाईपमध्ये येते. ठीक आहे. याची हेडिंग टाकायची गरज नाही आहे तुम्हाला. जे इथे लिहिलं रिझर्व्स, लोन्स,
लायबिलिटीज, हे हेडिंग्स तर तुम्हाला विचारणार नाहीत, बट एक सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करता येईल याच्यावरती तरी फोकस करा. ठीक आहे. मीन्स फर्स्ट कॅपिटल अकाउंट येतील, नंतर रिझर्व्स अँड सरप्लस, त्याच्यानंतर थोडे लॉंग टर्म लायबिलिटीज, आणि त्याच्यानंतर जे असतील ते छोट्या छोट्या लायबिलिटीज, शॉर्ट टर्म दॅट इज सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, हे लास्टला येतील. ठीक आहे. सो पोस्टिंग करताना केअरफुली थोडी पोस्टिंग केली तर बेटर आहे. नाव एवढी होती तुमची लायबिलिटी साईड. नाव आता बघूया ॲसेट साईड. ॲसेट साईडला जातो तर फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट पण आपण बोलतो दोन टाईपमध्ये डिवाइड होतात, एक टँजिबल फिक्स ॲसेट आणि एक इनटँजिबल फिक्स ॲसेट. सो या लोकांनी पहिले इनटँजिबल फिक्स ॲसेट घेतलं. आता इनटँजिबल फिक्स ॲसेटमध्ये पण आणि एकच लिहिलेलं आहे फक्त गुडविल. गुडविल व्यतिरिक्त आपण बोलतो अजून 2-3 ॲसेट होते. गुडविल इट मीन्स आपल्या कंपनीचा एक रेप्युटेशन, एक चांगली इमेज मार्केटमध्ये जी असते ती गुडविल. याच्या व्यतिरिक्त पॅटेंट एक इनटँजिबल फिक्स ॲसेट आहे, राईट. तो पॅटेंटला पण घ्यावं लागेल. पॅटेंट इट मीन्स आपण बोलतो कोणत्या तरी एखाद्या प्रोडक्टचा एक ढाचा, स्ट्रक्चर आपण जे बोलतो तो पॅटेंट, राईट. मीन्स जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉप कसा रन होतो, आतमध्ये काय सिस्टम आहे, तर ती एखाद्या प्रोडक्टची सिस्टम डिफरंट असू शकतं, तर ते लोक पॅटेंट राईट करून घेऊ शकतात. इव्हन जर तुम्हाला माहिती असेल तर मायकल जॅक्सनचं नाव ऐकलं असेल तर मायकल जॅक्सनचे शूज जे होते ते एक डान्स केलेला होता त्याने, त्या डान्समध्ये त्याने ते शूज यूज केले होते. इट मीन्स आपण बेसिकली जर उभे राहतो तर ते आपण पुढे वाकू, म्हणजे विदाऊट आपण कमरेने न वाकता सरळ, मीन्स पुढे किती डिग्रीपर्यंत जाऊ शकतो, तर ते त्या शूजने थोडा जास्तपर्यंत जाऊ शकतो. इट मीन्स एवढा पुढे की जिथे नॉर्मल माणूस पडू शकतो. बट ते असे शूज होतं की तो बॉडी वेट पूर्ण हँडल करायचा आणि तो माणूस पडायचा नाही. तर ती एक वेगळी डान्सची मूव सर्वांना वाटायची, बट ते त्याचं सर्व स्पेशालिटी त्या शूजमध्ये होती. आणि ते शूज त्यांनी पॅटर्न राईट करून घेतले होते. पॅटर्न राईट इट मीन्स जोपर्यंत मायकल जॅक्सनची परमिशन कोणी घेत नाही तोपर्यंत ते शूज दुसरा कोणी यूज करू शकत नाही. इट मीन्स ती आणि त्याची टीमच यूज करायचे ते लोक. सो ते पॅटर्न राईट केलेलं असतं. सो ते पण इंटँजिबल ॲसेट कन्सिडर केला जातो. अगेन ट्रेडमार्क आपल्याला माहिती आहे. ट्रेडमार्क इट मीन्स आपल्या कंपनीचा एक लोगो वगैरे बोलतो आपण, त्याला ट्रेडमार्क बोलतो. सो ते ट्रेडमार्क देखील असू शकतं. सो अशा काही गोष्टी आहेत ज्याला आपण काय बोलतो इनटँजिबल ॲसेट. इथे एकच दिलं आहे, बट गुडविल, पॅटेंट, ट्रेडमार्क. सो ट्रेडमार्क अगेन कॉपीराईट पण एक आहे वर्ड. सो असे 4 जण असे आहेत ज्याला आपण काय बोलतो इनटँजिबल फिक्स ॲसेट बोलतो. ठीक आहे. तिथे वाटलं तुमच्याकडे नोटबुक असेल तर लिहून ठेवा. हे 4 इनटँजिबल ॲसेट आहेत. गुडविल, पॅटेंट, त्याच्यानंतर कॉपीराईट आणि ट्रेडमार्क. हे 4 काय असतील तुमचे इनटँजिबल ॲसेट असते. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त पुढे लिहिलेलं आहे ते आहेत टँजिबल फिक्स असेट. टँजिबल फिक्स असेट आता हे तर माहिती आहेत आपल्याला, लँड मीन्स जमीन, प्लांट अँड मशिनरी माहिती आहे. याच्यावरती डेप्रिसिएशन देतो हे पण माहिती आहे. 12th स्टँडर्डला आपल्याला लेस डेप्रिसिएशन करतो. प्रिमायसेस मीन्स बिल्डिंग. सो बिल्डिंग पण असेल त्याच्यावरती पण डेप्रिसिएशन देतो. व्हेकल असेल डेप्रिसिएशन देतो. फर्निचर फिटिंग्स असेल त्याच्यावर पण डेप्रिसिएशन देतो. अजून काही गोष्टी असेल तर त्याच्यावरती पण डेप्रिसिएशन आपण प्रोव्हाइड करतो, जे आपण टँजिबल फिक्स ॲसेट आहे, जे बघू शकतो आपण, जे ॲसेट आहेत ते नॉर्मली. सो ही सिक्वेन्स येईल याची ॲसेटची. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. जर काही कंपनीची इन्व्हेस्टमेंट असेल कशामध्ये तरी, इट मीन्स ती शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, किंवा इन्व्हेस्टमेंट एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये असेल, कोणत्याही टाईपची इन्व्हेस्टमेंट असेल, किंवा हे लोक लिहिताना असं पण बोलू शकतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, वर्ड इन्व्हेस्टमेंट येतो, इट मीन्स काय आहे ते ॲसेट आहे. बिकॉज आपण काय केलेली आहे, एखाद्या कंपनीने दुसऱ्या कुठेतरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट पैसे केलेले आहेत. तर जर इन्व्हेस्टमेंट केली आहे इट मीन्स वन काइंड ऑफ प्रॉपर्टी, वन काइंड ऑफ ॲसेट आपण बोलणार त्याला. सो ते ॲसेट साईडमध्ये आपण लिहून टाकणार. याच्यानंतर जे आहे ते नॉर्मल आतापर्यंत आपण जे बघितलेत करंट ॲसेटमध्ये क्लोजिंग स्टॉक, जो 12th स्टँडर्डला लिहायचो. 2 इफेक्ट यायचे, ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड, बॅलन्स शीट, ॲसेट साईड, राईट. तो क्लोजिंग स्टॉक आहे हा. डेटर्स पण आपल्याला माहिती आहेत. डेटर्स मीन्स अशा लोकांकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत ज्यांना आपण उधारी दिलेली आहे, बरोबर. सन्ड्री क्रेडिटर्स इट मीन्स ज्यांच्याकडून आपण उधार घेतलेले आहे, आणि डेटर्स इट मीन्स ज्यांना आपण उधार दिलेले, आपण क्रेडिट दिलेले आहे. ठीक आहे.
सो अगेन त्याच्यामध्ये लेस बॅड डेप्ट्स व्हायची, हे तर माहिती आहे. बॅड डेप्ट्स इट मीन्स समोरचा माणूस पैसे डुबवायचा, पैसे बॅड डेप्ट्स व्हायचे, पैसे द्यायचाच नाही, रिकवर नाही व्हायचे त्याच्याकडून, तर ती अमाऊंट लेस करतो आपण बॅड डेप्ट्स. अगेन प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स लिहायचो आपण, ती पण एक ॲडजस्टमेंट होती, लेस डिस्काउंट ऑन डेटर्स, ते तो प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. तर ते जर असेल तर ते पण मायनस होणार. इट मीन्स जर कोणी आला डेटरवाला, इट मीन्स जो पैसे द्यायला आपल्याकडे आला आणि पैसे देताना बोलला की थोडा डिस्काउंट भेटेल का, तर डिस्काउंट भेटेल का, तर आपण काय करणार, तो जो डिस्काउंट असेल तो पण काय करणार, मायनस करणार. ठीक आहे. सो बॅड डेप्ट्स असेल, डिस्काउंट असेल, लेस करणार आहे आपण. नेक्स्ट लिहिलेलं आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्सेस इट मीन्स, आता इथे थोडाफार बघताना केअरफुली, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, तर इथे पण लोन्स होते, लोन फ्रॉम बँक वगैरे. तर हे केअरफुली बघावं लागेल की आपण लोन दिला आहे की आपण लोन घेतला आहे. जर लोन आपण दिला आहे देन ॲसेट आहे, बिकॉज ते पैसे कधी ना कधी येणार आपल्याकडे. बट जर आपण लोन घेतलं असेल तर ते लायबिलिटी आहे, बिकॉज जर आपण लोन पैसे घेतलेले आहेत कोणाकडून तरी, तर ते आपल्याला इन फ्युचर रिटर्न करावे लागणार. सो इट विल बी कॉल्ड ॲज अ लायबिलिटी. ठीक आहे. सो हे थोडंफार बघावं लागेल की लोन दिला आहे की घेतला आहे, त्याच्यावरती हे सम सॉल्व्ह करताना समजेल नक्की पुढे गेल्यानंतर की कसं ओळखता येईल सम मध्ये जर इन्फॉर्मेशन दिली नसेल तरी पण. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. तर हे तर माहिती आहे, डेटर्स जसे असतात तसंच बिल्स रिसिवेबल, ज्यांच्याकडून पैसे येणार आहेत त्यांना आपण रिसिवेबल बोलतो. सो ते बिल्स रिसिवेबल येतील. आणि लास्टला दिलेलं आहे ते प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस मीन्स असे एक्सपेन्सेस जे ऑलरेडी आपण पेड केलेले आहेत. सो पेड केलेले आहेत इन ॲडव्हान्समध्ये, तर बेनिफिट आहे नेक्स्ट मंथमध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये ते एक्सपेन्सेस आपल्याला पे करावे लागणार नाहीत. सो इट इज वन काइंड ऑफ ॲसेट, याला आपण ॲसेट बोलू शकतो. इथेपर्यंत ॲसेटमध्ये काही डाऊट कोणाला? येस, कोणाला काही डाऊट आहे? नाही आहे. ओके. योगिता, मयूर, नाही. अच्छा, ठीक आहे. मुशीलना पण नाही. ठीक आहे. ओके. देन हा तर झाला आपला नॉर्मल आत्तापर्यंतचे लायबिलिटी, ॲसेट. याच्या व्यतिरिक्त थोडेसे ॲसेट आहेत अजून राहिलेले यावाल्या पिकमध्ये. इथे थोडे ॲसेट दिलेले आहेत. इथे कॅश ॲट बँक, जे आपण 12th होते, कॅश ॲट बँक. जर आपल्याकडे बँकमध्ये कॅश असेल किंवा कॅश इन हँड, इट मीन्स आपल्याकडे सध्या बिझनेसकडे कॅश जर असेल तर ती पण कॅश आपण ॲसेटमध्ये काउंट करतो. आणि हे काही फिक्टिशियस ॲसेट्स दिलेले आहेत. फिक्टिशियस ॲसेट्स असे ॲसेट्स आहेत जे बेसिकली आपण ॲसेट तर मानत नाही, बट जे लायबिलिटी साईड होती, लायबिलिटी साईडमध्ये कॅपिटल अकाउंट किंवा रिझर्व्स अँड सरप्लसमधला जो कोणता अकाउंट असेल त्याचा जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण काय बोलतो, ॲसेट म्हणून कन्सिडर केला जातो. इट मीन्स तो कॅपिटल अकाउंटमध्ये ते इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट असेल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट असेल, तो जर डेबिट बॅलन्स असेल तर तो इकडे काय होईल, त्याला आपण ॲसेटमध्ये दाखवतो. जे लास्ट इयरला आठवतं आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर ते ॲडमिशन रिटायरमेंटचे टॉपिक करताना तुम्हाला जे करंट अकाउंट यायचा, तर करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स जर आला तर ॲसेटमध्ये शो करायला लागायचा. सो सेम इथे ॲसेटमध्ये शो करावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स बोलले तर या साईडला शो करणार. जनरल रिझर्व्ह डेबिट बॅलन्स बोलतायत, अगेन कुठे येणार, आपण ॲसेट साईडला येणार. जर तो क्रेडिट बॅलन्स असेल, नॉर्मल लिहिलं असेल तर तो कुठे जाणार, लायबिलिटी साईडला आपण जाऊन पोस्ट करणार. ठीक आहे. सो या टाईपमध्ये तुमचं काय होणार, ॲसेटवाली साईड डन होऊन जाणार. सो ही तुमची होती टोटल लायबिलिटी अँड ॲसेट. याच्यामध्ये काही डाऊट उषा, आतापर्यंत जे काही जॉईन झाल्यापासून झाले त्याच्यामध्ये काही डाऊट उषा किंवा ज्योतीला तर नाही आहे डाऊट. अगेन नमीरा. येस, काय बोलते ज्योती? म्हणजे आपण क्लोथिंग स्टॉक लास्टला घेतो ना असेटमध्ये. येस, इथे सिक्वेन्स असंच ठेवायचा की हा, इथे आता सिक्वेन्स थोडीशी चेंज झालेली दिसते ना. सो इथे थोडी सिक्वेन्स, आता इथे सिक्वेन्स लिहिताना ह्या टाईपमध्येच असेल बेसिकली. ह्याच्यामध्ये पण आता तर तुम्ही FY ला आहात. आता हे वर्ड्स जे आहेत हे तुम्हाला मोस्टली थोडेफार वर्ड्स 12th स्टँडर्डवालेच दिसत आहेत, बट हे वर्ड्स पण जसे पुढे जाल तसे हे वर्ड्स पण चेंज होणार. क्लोजिंग स्टॉक नावाचा वर्ड दिसतच नाही नंतर SY ला गेल्यानंतर, तो वेगळ्या नावाने यायला स्टार्ट होतो.
सो ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बट ह्याच्यामध्ये काय करायचं, इथे सिक्वेन्स कोणती ठेवणार, स्टार्टिंगला हे फिक्स ॲसेट, हे टँजिबल इनटँजिबलवाले स्टार्टिंगला येणार, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट असेल तर ती लिहायची आहे, त्याच्यानंतर खालचे जे ॲसेट्स आहेत ते थोडेफार वरती खालते झाले तरी पण चालू शकतात, बिकॉज हे करंट ॲसेट बोललेत ना. सो करंट ॲसेटची लिस्ट थोडी मोठी आहे. क्लोजिंग स्टॉक आहे, त्याच्यामध्ये डेटर्स आहेत, बिल्स रिसिवेबल आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत, अदरवाईज प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे आहेत, आणि ते कॅश इन हँड, कॅश ॲट बँक वगैरे त्या 2 गोष्टी. सो अशा आहेत. तर वरती खालती थोड्याफार झाल्या तरी काही इश्यू नाही आहे. बट ट्राय करा की हे टँजिबल इनटँजिबल वरती येतील, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट येईल, इन्व्हेस्टमेंट नंतर क्लोजिंग स्टॉकच असतो, क्लोजिंग स्टॉक नंतर डेटर असतो, डेटर नंतर मग ते लोन्स अँड ॲडव्हान्सेस, बिल्स रिसिवेबल वगैरे ही सिक्वेन्स असते. मोस्टली जर फॉलो करता आली तर वेल अँड गुड, ठीक आहे, म्हणजे प्रॉपर असेल तशी फॉलो करता आली तर. बट जर नाही फॉलो करता येत आहे, बिकॉज याच्यामध्ये फॉलो करणं थोडंफार इम्पॉसिबल जातं. कारण पोस्टिंग जशी येणार तसे आपण पेस्ट करत जाणार, लिहत जाणार, जशा पोस्टिंग दिसणार त्याच्यानुसार आपण लिहत जातो. ट्रायल बॅलन्समधून एक एक लिहितो आणि पोस्ट करतो आपण अकाउंटमध्ये, अकाउंट ड्रॉ केलेलं असतं त्याच्यामध्ये. मग ते मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की जागा सोडायची तर किती सोडायची, दरवेळेस थोडंफार ते मिस्टेक न होता, तर ते आपण बघू, सॉल्व्ह करताना कळेल. पण आता तरी सध्या बायहॅर्ट करताना ट्राय करा की ह्या सिक्वेन्समध्ये बायहॅर्ट तरी होईल, मग सॉल्व्ह करताना आपण बघू कसं सॉल्व्ह करता येईल त्याला, ठीक आहे. सो हे तर झाले तुमचे कॅपिटल अकाउंट. येस, हा, फिक्शियस असेट नाही कळाले. फिक्टिशियस ॲसेट्स, ओके चालेल. फिक्टिशियस ॲसेट वगैरे, फिक्टिशियस ॲसेट इट मीन्स वन काइंड ऑफ, याला आपण ॲसेट वगैरे बोलू शकत नाही, ते लिहिलेलं आहे फिक्टिशियस, पुढे वर्ड लावलेलं ॲसेट, याला आपण ॲसेट बोलत नाही वन शॉट. बिट मीन्स आपण जेव्हा बोलतो ना की प्रॉफिट अँड लॉस वगैरे आपण कॅल्क्युलेट करतो, किंवा आपण जनरल रिझर्व वगैरे कॅल्क्युलेट करतो, हे जे इथे ह्या पिकमध्ये हे जे इथे कॅपिटल अकाउंट आहे, किंवा हे रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये खूप सारे अकाउंट्स मी सांगितले. तो जनरल रिझर्व होता, प्रॉफिट अँड लॉस होता, सिक्युरिटी प्रीमियम होता, किंवा अजून आपण बोलू शकतो कॅपिटल रिडम्शन रिझर्व, किंवा बिल्डिंग फंड, कोणते तरी फंड येतील. तर याचा जर त्यांनी बोलले क्वेश्चनमध्ये, त्या ट्रायल बॅलन्स जो देतात आपल्याला क्वेश्चन, त्याच्यावरून आपण फायनल अकाउंट बनवतो, त्या ट्रायल बॅलन्समध्ये जर याच्यापैकी कोणाचा जर यांनी पुढे मेन्शन केलं की डेबिट बॅलन्स करून, डेबिट बॅलन्स मेन्शन केला, देन इट इज कॉल्ड एज फिक्टिशियस ॲसेट. तर तो फिक्टिशियस ॲसेट आपण काय करणार, इथे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲट द एंड लिहिणार, एकदम लास्टला हे लोकांना आपण लिहितो. इथे लिहिलं पण आहे कॅपिटल अकाउंट डेबिट बॅलन्स, मीन्स कोणताही अकाउंट असेल ज्याचा डेबिट बॅलन्स दिला असेल, देन डेबिट बॅलन्स ट्रीटेड ॲज अ फिक्टिशियस ॲसेट, त्याला आपण फिक्टिशियस ॲसेट बोलतो. तो ॲसेट म्हणून ट्रीट केला जात नाही, बट काय होतं, ते एक बॅलन्स शीट टॅली करायची आहे, मग तो क्रेडिट बॅलन्स असता तर आपण त्याला लायबिलिटीला शो केला असता, बट तो काय होतोय, डेबिट बॅलन्स शो करतोय. मग आता तो लायबिलिटीला जर शो केला तर बॅलन्स शीट टॅली होणार नाही, आणि ते टॅली करायचे, दॅट्स वाय आपण काय करतो, त्याला डेबिट साईडला आपण पोस्ट करतो. आणि ते पोस्ट करणं लॉजिकल पण आहे, बिकॉज आपण जसं बोलतो की कॅशचा काय इफेक्ट असतो, कॅश आपण बोलतो डेबिट बॅलन्स असतो ना नेहमी, बट तीच कॅश निगेटिव्हमध्ये जाते, निगेटिव्हमध्ये जाते म्हणजे मायनसमध्ये जाते, मायनसमध्ये जाते तेव्हा आपण काय बोलतो, त्याला बँक ओव्हरड्राफ्ट बोलतो ना. आणि म्हणजे आपण बँकेमधून एक्स्ट्रा पैसे काढले म्हणजे बँक बॅलन्स निगेटिव्ह शो करणार, आणि बँक बॅलन्स निगेटिव्ह शो करतो तर त्याला काय बोलतो, बँक ओव्हरड्राफ्ट, एक्स्ट्रा काढले आपण. आणि बँक ओव्हरड्राफ्ट झालं तर त्याला कुठे शो करतो, लायबिलिटी साईडला, म्हणजे उलटा होतो. कारण जर आपण बँक निगेटिव्ह बॅलन्स जर आपण ॲसेटलाच ठेवला तर बॅलन्स शीट टॅली नाही होणार, प्रॉब्लेम क्रिएट होणार, कारण निगेटिव्ह बॅलन्स आपण पॉझिटिव्ह साईडला शो करतो. सो तो थोडा लॉजिक इथे अप्लाय केलेला आहे. जर हे अकाउंट रिझर्व्स अँड सरप्लस कॅपिटल अकाउंट असेल, याचे क्रेडिट बॅलन्स असतील तर ते लायबिलिटी साईडला, बट जर तिथे डेबिट बॅलन्स लिहिला तर तो ॲसेट साईडला. बिकॉज आपण हे पण लॉजिक माहिती आहे तुम्हाला, लायबिलिटी ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्सेस अँड ॲसेट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्सेस. सो दॅट्स वाय डेबिट बॅलन्स आलेला आहे म्हणून याला ॲसेटला आपण पोस्ट केलेला आहे, ठीक आहे. आणखीन कोणाला डाऊट काही विचारू शकता. मयूरला काही डाऊट, मयूरनेच विचारलेलं का आता. नमीरा काही डाऊट. क्लोजिंग स्टॉक सर्वात शेवटी लिहायचा असतो ना, ओके. क्लोजिंग स्टॉक सर्वात शेवटी, आता 12th स्टँडर्डला आपण क्लोजिंग स्टॉक सर्वात शेवटी लिहायचो, बट आता काय करायचं, क्लोजिंग स्टॉक वरती लिहिला तरी पण म्हणजे वरतीच लिहावा लागतो, तो ती प्रोसिजर आहे. करंट अकाउंट जिथे स्टार्ट होतो, करंट अकाउंट
त्या करंट अकाउंटमध्ये पहिला जो असतो तो क्लोजिंग स्टॉकच असतो करंट ॲसेट्समध्ये. इट मीन्स स्टार्टिंगला इंटँजिबल ॲसेट हे, त्याच्यानंतर हे टँजिबल ॲसेट पूर्ण लिस्ट, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर जो प्रायोरिटी मोस्ट प्रायर जो असतो करंट ॲसेटमध्ये तो क्लोजिंग स्टॉक असतो, तो क्लोजिंग स्टॉक येतो. सो आता इथे थोडं याला प्रायोरिटी भेटते, थोडंफार इम्पॉर्टन्स येतं क्लोजिंग स्टॉकला. ठीक आहे, जे तुम्हाला इथे 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक सांगितलं जायचं सर्वात लास्टला लिहा. सो इथे थोडा वरती येतो. ठीक आहे, सो ही सिक्वेन्स फॉलो करा जेणेकरून युजफुल राहील. ठीक आहे, नाव आता थोडाफार एक न्यू अकाउंट बघूया. न्यू अकाउंट इट मीन्स बघूया आपण फर्स्ट अकाउंटपासून जाऊया. बॅलन्स शीट लास्ट इयरची होती. मोस्ट ऑफ द थिंग्स किंवा मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी होत्या त्या ऑलमोस्ट सेम होत्या. याच्यामध्ये असं काही नवीन असं काही असेल तर ते तुम्हाला फक्त एवढं होतं, ते फिक्टिशियस ॲसेट म्हणून काहीतरी न्यू कन्सेप्ट दिसला. त्याच्या व्यतिरिक्त कॅपिटल जे लिहित होतं ते कॅपिटल लिहिण्यामध्ये थोडीफार एक प्रोसिजर वेगळी एक्स्ट्रा ॲड झाली. अँड अगेन जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स थोडीफार वरती खालती झाल्यासारखी तुम्हाला का वाटत असेल तर ती सिक्वेन्समध्ये थोडाफार तुम्ही जर रीड केलं प्रॉपर तर ती सिक्वेन्स पण प्रॉपर तुम्हाला ॲडजस्ट करता येऊ शकते. ठीक आहे, सो नाव आता आपण बघूया मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. हा असा एक अकाउंट आहे जो टोटली डिफरंट आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणजे आहे काय ॲक्च्युली? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट इट मीन्स आपली एक अशी फॅक्टरी आहे. इट मीन्स आतापर्यंत जो बिझनेस करत होतो 12th स्टँडर्डपर्यंत तो बिझनेस होता पार्टनरशिपचा. पार्टनरशिप फर्ममध्ये आतमध्ये बिझनेस काय व्हायचा ते तर ते लोक सांगायचे नाहीत. आपण बेसिकली 2 अकाउंट प्रिपेअर करायचो. ट्रेडिंग अकाउंट इट मीन्स आपण बोलायचो फॅक्टरीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व ट्रेडिंग अकाउंटमध्ये येणार. बेसिक कन्सेप्ट आपल्याला सांगितलेला. आणि ऑफिस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व आपण कुठे लिहायचो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. राईट, आता इथे थोडासा कन्सेप्ट चेंज होतो. इथे फॅक्टरीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी येतील त्या सगळ्याच्या सर्व गोष्टी आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये लिहिणार. फॅक्टरीशी रिलेटेड इट मीन्स मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड इट मीन्स आपली अशी कंपनी आहे जी मॅन्युफॅक्चर करते. काय करते? मॅन्युफॅक्चर करते कोणती ना कोणतं प्रोडक्ट. इट मीन्स तो नॉर्मल बोलू शकतो की बिस्किट्स असेल किंवा कोणता तरी आपण बोलू शकतो वेफर्स असतील, कुरकुरे असतील, असं काही कोणता तरी प्रोडक्ट आहे तो आपण काय करतो? मॅन्युफॅक्चर करतोय. आता तो जर मॅन्युफॅक्चर करतोय तर तो कुठे येणार? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये शो करावा लागणार. सो त्याच्यासाठी यांनी एक डिफरंट अकाउंट प्रिपेअर केलंय ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बोलतो. आता ह्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये पण बेसिकली बघायला गेले तर थोडासा आता हा जो तुम्हाला फॉर्मॅट समोर दिसतोय या फॉर्मॅटमधून थोडेसे चेंजेस करायचे आहेत. हा फॉर्मॅट आहे तसा बायहॅट करायचा नाही, बिकॉज आहे तसा जर बायहॅट केला तर थोडेसे इश्यू होणार. सो याच्यामध्ये करायचं काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल करायचं ह्या गोष्टी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे तर याच्यामध्ये तीन स्टॉक बेसिकली आपण प्रिपेअर करतो. किती? 3 स्टॉक प्रिपेअर करतो. आतापर्यंत आपल्याकडे जो स्टॉक यायचा तो एकच स्टॉक असायचा जो आपण त्याला बोलायचो. एक असायचा आपल्याकडे ओपनिंग स्टॉक. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक असायचा. आणि दुसरा असायचा तो असायचा क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, हे 2 स्टॉक आपल्याकडे असायचे. ओपनिंग स्टॉक 1 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. क्लोजिंग स्टॉक 2 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट ॲसेट साइड. रिमेंबर, आठवतंय थोडंफार काही 12वीचा? ओपनिंग स्टॉक परत एकदा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट ॲसेट साइड. हे 12thला होतं. ठीक आहे, इथे मी काय बोललो? ट्रेडिंग अकाउंटला थोडाफार इथे चेंज होणार. तर इथे पहिली गोष्ट आत्तापर्यंत जे आपण बोलायचो पार्टनरशिप अकाउंट करताना तिथे ओपनिंग स्टॉक फक्त दिलेला असायचा, क्लोजिंग स्टॉक दिलेला असायचा. इथे गुड्स पण देणार ना, तो गुड्स पण 3 कॅटेगरीमध्ये असणार. 3 कॅटेगरीमध्ये इट मीन्स फर्स्ट असणार त्याला आपण बोलतो रॉ मटेरियल. काय बोलणार आपण त्याला? एक जो स्टॉक असणार इट मीन्स रॉ मटेरियलचा एक स्टॉक असणार. दुसरा जो असणार तो वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक असणार. ठीक आहे, प्रोग्रेस. अँड जो तिसरा स्टॉक असणार तो तिसरा स्टॉक असेल फिनिश्ड गुड्सचा.
असे 3 स्टॉक टोटल तुमच्याकडे असणार. इट मीन्स तुमच्याकडे रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक असणार, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक असणार, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक असणार, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक असणार, फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक असणार, फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक असणार. इट मीन्स आपल्याकडे 3 टाईपचे व्हरायटी ऑफ गुड्स आहेत अवेलेबल. बिकॉज नॉर्मल आपण मॅन्युफॅक्चर करतोय तर एखादा प्रोडक्ट 3 प्रोसेसमधून जातो ना. आता जर आपण बोलतो बेसिकली की एखादी आपण डेअरी मिल्क बनवतो, तर डेअरी मिल्क बनवताना त्याच्यामध्ये काही ना काही रॉ मटेरियल लागणार. रॉ मटेरियल काय लागणार, मग त्याच्यामध्ये रॉ मटेरियल बोललो तर त्याच्यामध्ये आपण कॅडबरी वगैरे मिक्स करणार, त्याच्यामध्ये आपण थोडंफार मिल्क वगैरे असतं, आपण असं बघतो ॲडव्हर्टाईजमध्ये, तर मिल्क ॲड होणार, त्याच्यामध्ये डिफरंट फ्लेवर असणार, तर ते डिफरंट फ्लेवर ॲड होणार. सो ह्या सर्व गोष्टी ॲड होतात. हा रॉ मटेरियल झाला, डिफरंट याच्यातून येणार आणि तो मिक्स होणार. मग हे वेगवेगळे रॉ मटेरियल झाले, तर ह्या प्रत्येकाचे ओपनिंग स्टॉक, प्रत्येकाचे क्लोजिंग स्टॉक असणार, राईट. इट मीन्स आपल्याकडे रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक असणार, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक असणार. अगेन काही वेळेस असं पण होतं की हे कॅडबरी मिल्क फ्लेवर जे डिफरंट फ्लेवर होते, किंवा याच्यामध्ये पण आपण कधी बघतो की आता थोडेफार स्निकर्स वगैरे अशा कॅडबरी आहेत ज्याच्यामध्ये ते ड्रायफ्रुट्स पण टाकलेले असतात, किंवा ते पण वेगवेगळे असे अल्मंड्स वगैरे, तर ह्या सर्व गोष्टी टाकलेल्या असतात त्याच्यामध्ये. मग ते पण एक रॉ मटेरियलचा पार्ट झाला, बिकॉज तो काय होणार, मिक्स होणार त्या प्रोडक्टमध्ये जाऊन. आता तो तर झाला रॉ मटेरियल. बट कधी असं होतं की आपला दिवस सुरू झाला आजचा, आज आहे 31 मार्च. 31 मार्चला आपला डे काय झाला, सुरू झाला. डे सुरू झाल्यानंतर आपण काय केलं, कॅडबरी मिल्क फ्लेवर सगळे ॲड केले आणि ते फ्लेवर ॲड करून काय केलं, कॅडबरी बनवायला स्टार्ट केली. बट डेच्या एंडपर्यंत कॅडबरी तर रेडी झाली नाही अजून. टोटल ती जो आपल्याला बनवायचा आहे प्रोडक्ट फिनिश गुड्स, ती तर रेडी झालेली नाही आहे. सॉरी, ते कॅडबरी लिहिले, ते चॉकलेट लिहायला पाहिजे होतं. चॉकलेट टाकणार ना आपण त्याच्यामध्ये, ठीक, चॉकलेट टाकणार. तर ते चॉकलेट मिल्क फ्लेवर वगैरे ह्या सर्व गोष्टी मिक्स करून आपल्याला कॅडबरी बनवायची आहे. तर कॅडबरी तर बनली नाही अजून, बट ते काय झालं, हे सर्व ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या मिक्स झाल्यात. आता ते मिक्स झालेत, पण आता फॅक्टरी बंद करायचे टाईम आले, तर आता ओव्हर टाईम करून तर आपण बनवायला सांगणार नाही. मग इट मीन्स काय होणार, तो जो आहे तो काम अर्धवट राहिलेला आहे. इट मीन्स त्याला बोलणार वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. आपण कधी बघतो कन्स्ट्रक्शनल ॲक्टिव्हिटीज चालू असतात, बॅनर्स किंवा ते साईडला लावलेलं असतं, रोडच्या साईडला कन्स्ट्रक्शन चालू असेल तर वर्क इन प्रोग्रेस. इट मीन्स काम चालू आहे, मीन्स पूर्ण कंप्लीट पण झालेलं नाहीये, किंवा आपण बोलू शकतो एकदम बिगिनिंग स्टेजला पण नाहीये, थोडी स्टेज झालेली आहे, थोडी स्टेज बाकी आहे. इट मीन्स तो वर्क इन प्रोग्रेस आहे. तो वर्क इन प्रोग्रेसचा पण स्टॉक वेगळा कॅल्क्युलेट करून दाखवावा लागेल. दॅट इज त्याचा पण ओपनिंग स्टॉक असेल, त्याचा पण क्लोजिंग स्टॉक डिफरंट असेल, ठीक आहे. आणि तो एकदा गुड्स बनल्यानंतर, एकदा कॅडबरी रेडी झाली तर आपण त्याला काय बोलणार, फिनिश गुड्स. देन फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक पण असणार, फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक पण असणार, ठीक आहे. सो नॉर्मल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये 3 टाईपचे स्टॉक येणार, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स. आणि प्रत्येकाचा ओपनिंग स्टॉक असणार, प्रत्येकाचा क्लोजिंग स्टॉक असणार, ठीक आहे. इथेपर्यंत समजलेलं आहे. याच्यामधले पहिले 2 स्टॉक, रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोग्रेस, रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस, हे 2 स्टॉक आपण शो करतो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये. कुठे शो करतो आपण, याच्यातले 2 अकाउंट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये याला शो करतो. ठीक आहे. ओके. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये आपण काय करणार, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी काय करतो आपण, शो करतो. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक आणि वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक. सो या सर्व गोष्टी येतील इथे. अगेन तर फिनिश गुड्स कुठे दाखवणार, तर फिनिश गुड्स दुसऱ्या अकाउंटमध्ये जातो. आता फिनिश गुड्स त्या नेक्स्ट टाइम बघू की कोणत्या अकाउंटमध्ये जातो. फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला हे तर माहिती आहे की डेबिट साईडला काय जाणार, क्रेडिट साईडला काय जातं. तर इट मीन्स जर आपण इथे आता छोटासा अकाउंट जर बनवतोय, जस्ट लाईक एक छोटासा इथे अकाउंट बनवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की आपण
करतो काय आहे ते. सो आता इथे आपण से सपोज बोलूया की हा जो अकाउंट आहे तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे. ठीक आहे, हा कोणता अकाउंट आहे आपला? हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट आहे. अरे बापरे, कॉपी पेस्ट. ठीक आहे, ही याची डेबिट साईड असेल, डेबिट साईड, आणि या साईडला आपण क्रेडिट साईड बोलू. दोन साईड असतात ना नॉर्मली, जसं ट्रेडिंग अकाउंटला असणार तशाच मॅन्युफॅक्चरिंगला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड अशा दोन साईड असणार. आता या साईडमध्ये आपण काय बोलणार? डेबिट साईडला आपण बोलतो ओपनिंग स्टॉक येतात ना. मग डेबिट साईडला जर ओपनिंग स्टॉक येतोय तर डेबिट साईडला दोन ओपनिंग स्टॉक येणार. इट मीन्स रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक पण डेबिट साईडलाच येणार आपल्याला, आणि वर्क इन प्रोग्रेसचा पण ओपनिंग स्टॉक आपल्याला कुठे येणार? डेबिट साईडला येणार, बिकॉज ओपनिंग स्टॉक आपण शो करतो डेबिट साईडला. ठीक आहे, अँड अगेन तेच जर आपण बोललो तर क्लोजिंग स्टॉक थोडा खाली जाईल ना क्रेडिट साईडला. इथे कुठेतरी काय थोडे गोष्टी येतात, आणि क्लोजिंग स्टॉक कुठे पण शो करा, असा काही प्रॉब्लेम नाही. जर थोडाफार खाली शो करतंय, कारण थोडाफार खाली जातो, तर हे क्लोजिंग स्टॉक जो आहे तो क्लोजिंग स्टॉक मग तो दोघांचा पण अगेन रॉ मटेरियलचा असेल आणि वर्क इन प्रोग्रेसचा असेल. तर ह्या दोन पोस्टिंग तुमच्या होतील मेन. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग डेबिट साईड. ओपनिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेस, मॅन्युफॅक्चरिंग डेबिट साईड. अगेन क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग क्रेडिट अकाउंट, अँड वर्क इन प्रोग्रेस क्लोजिंग स्टॉक, मॅन्युफॅक्चरिंग क्रेडिट अकाउंट, क्रेडिट साईड. ठीक आहे, हे समजले सध्या ह्या पोस्टिंग नक्की काय आहेत त्या. यस, काही डाऊट कोणाला? रॉ मटेरियल वगैरे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, चालेल. सो हे तुमचं बेसिक होतं, बिकॉज याच्यामध्ये थोडाफार लक्ष द्यावं लागेल मॅन्युफॅक्चरिंग, किंवा कारण बॅलन्स शीट तर इझी होती. सो या पोस्टिंग येतील तुमच्या ह्यावाल्या. मग तो ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियलचा असेल तर डेबिट साईड, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक असेल तर डेबिट साईड, क्लोजिंग स्टॉक मग रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेसचा असेल तर तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, क्रेडिट साईड. याच्या व्यतिरिक्त आता बाकी सर्व गोष्टी ऑलमोस्ट थोड्याफार इझी जातील. हा राहिला तुमचा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आता याच्यामध्ये आपण बोलतो की बाकी सर्व गोष्टी ज्या 12th स्टँडर्डला होत्या त्या सर्व गोष्टी इथे येतील. आता तुम्ही हे अकाउंट बघू नका, अकाउंट बघितलं तर थोडंफार कन्फ्यूज होणार तुम्ही, कारण याच्यामध्ये थोड्याफार गोष्टी ज्या क्रेडिटला लिहायच्या त्या डेबिटला पण लिहिल्या त्या लोकांनी. तर थोडाफार केअरफुली हँडल करा. जेवढ्या पोस्टिंग आता मी इथे लिहितोय तेवढाच पोस्टिंग थोड्याफार घरी ट्राय करा. याच्यानंतर आता नॉर्मल माहिती आहे आपण काय लिहितो इथे. आता इथे 2 लिहिलेलं नाही मी, ते 2 प्रत्येकाच्या स्टार्टिंगला येतं ना आपण, बिकॉज डेबिट साईड लिहितोय. तर एकदा हे 2 लिहिलं तर ह्याला आपण अंडरलाईन करणार, 2 ओपनिंग स्टॉक अंडरलाईन करणार, आणि त्याच्या खाली हे 2 रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेस लिहिणार, बिकॉज ओपनिंग स्टॉक 2 जणांचे आहेत. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉकला आपण बाय ओपनिंग स्टॉक लिहिणार आपण, बाय क्लोजिंग स्टॉक. याला पण आपण अंडरलाईन करणार, अंडरलाईन करून खाली हे 2 गोष्टी लिहिणार. सो याला परत 2 वेळा लिहायची गरज नाही. जे आठवतं तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये डेप्रिसिएशन 2 वेळा 3 वेळा येत होतं, तर तुम्ही प्रत्येक वेळेस लिहत बसत नव्हतं ना. बाय डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, बाय डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, बाय डेप्रिसिएशन ऑन मशिनरी असे लिहित नव्हते. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जेव्हा सेकंड इफेक्ट द्यायचा तेव्हा काय करायचे? बाय डेप्रिसिएशन करायचो, अंडरलाईन करायचो आणि तिघांची नावं लिहायचो खाली. राईट, सेम तसं इथे करायचं आहे. 2 ओपनिंग स्टॉक लिहून खाली. आता ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर कोणती गोष्ट यायची ज्याला आपण सेकंड मोस्ट प्रायोरिटी द्यायचो, तो असायचा परचेसेस, डेबिट साईडचा. बरोबर. आता परचेसेस आला तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, डेबिट साईड, आणि त्याच्यामधून आपण आठवतंय लेस करायचो परचेस रिटर्न. सो तो परचेस रिटर्न आपण काय करणार, याच्यातून लेस करणार. त्याची अमाऊंट येईल, दोघांची परचेसमधून परचेस रिटर्न मायनस होईल आणि तो काय जाईल, आउटर कॉलमला जाईल. राईट, एवढं तर माहिती आहे. आता परचेस इट मीन्स याच्यामध्ये पण तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. परचेस काय केलंय आपण? परचेस 2 गोष्टी करू शकतो. परचेस आपण रॉ मटेरियल पण करू शकतो, परचेस आपण फिनिश गुड्स पण करू शकतो.
वर्क इन प्रोग्रेस कधी परचेस केला जात नाही. ठीक आहे. इट मीन्स रॉ मटेरियल म्हणजे आपण चॉकलेट परचेस करू शकतो, आपण मिल्क परचेस करू शकतो, आपण वेगवेगळे फ्लेवर परचेस करू शकतो, आपण परचेस फिनिश गुड्स पण करू शकतो. आपण डिरेक्टली आपण जरी कॅडबरी बनवत असलो तरी कधी कधी असा सेनारिओ येऊ शकतो कंपनीकडे की कंपनी किंवा ती फॅक्टरी डिरेक्टली बाहेरून रेडीमेड फिनिश्ड प्रोडक्ट परचेस करू शकतो, फिनिश कॅडबरी प्रोडक्ट परचेस करू शकतो. जर परचेस करतोय तर ते पण केअरफुली हँडल करावं लागेल. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये मी काय बोललो, फक्त या दोनच गोष्टी येतात, जस्ट ओनली रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोग्रेस. सो रॉ मटेरियल आपण परचेस केला असेल तर तो इथे येणार आणि तो मायनस होणार, लेस परचेस रिटर्न असेल तर. वर्क इन प्रोग्रेस परचेस करत नाही. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, अर्ध काम झालेलं आहे अर्ध नाही झालेलं आहे, असं कोण विकत घेत नाही कोणी अर्ध काम झालेलं, किंवा विकत पण नाही कोणी. सो त्याचा परचेस अँड सेल करायचा इश्यूज येत नाही वर्क इन प्रोग्रेसचा. ठीक आहे. सो या गोष्टी येतील याच्यामध्ये. अगेन अजून कोणकोणत्या गोष्टी येतील डेबिट साईडला. डेबिट साईडला आता बाकी सर्व गोष्टी ज्या ज्या परचेस करताना लागतात त्या सर्व गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईडला येतील, ज्या आपण 12th स्टँडर्डला केलेल्या होत्या, ज्याला आपण बोलायचो. इथे आता लिहिले परचेस एक्सपेन्सेसमध्ये. याच्यामध्ये कॅरेज इनवर्ड आठवतोय, गुड्स परचेस करताना, रॉ मटेरियल परचेस करताना जे काही कॅरेज, जे काही गाडी भाडं वगैरे जे काही एक्सपेन्सेस व्हायचे त्याला आपण कॅरेज इनवर्ड बोलायचो. इन म्हणजे आतमध्ये येताना जे काही एक्सपेन्सेस व्हायचे ते पण येणार मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. ऑक्ट्रॉय ड्युटी इट मीन्स इम्पोर्ट एक्सपोर्टची ड्युटी थोडीफार देतो आपण, ती ऑक्ट्रॉय ड्युटी. डॉक चार्जेस किंवा डॉक ड्यूज बोलू शकतो. डॉक ड्यूज इट मीन्स जर जो काही माल आहे जो जहाजाने आला असेल, शिपने आला असेल, तर तो डॉकवरती उतरवणार ना आपण, तर तो डॉकवरती उतरवला तर तिथून उतरवताना पण काही एक्सपेन्सेस होणार, तर ते डॉक चार्जेस, डॉक ड्यूज होणार. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कस्टम ड्युटीज इट मीन्स अगेन तेच असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट चार्जेस असतात. तर ते इम्पोर्ट एक्सपोर्ट चार्जेस जर दुसऱ्या कंट्रीमधून आपल्याकडे आला असेल तर त्या ड्युटीज पे करावे लागणार. इट मीन्स वन काइंड ऑफ एक्सपेन्सेस. परचेस करताना जे जे काही एक्सपेन्सेस होतील ते इथे लिहायचे आहेत. हे ॲड फॉर्मॅटमध्ये नाही लिहायचे, ॲड करून डिरेक्टली 1 बाय 1 लिहत जायचे, खाली एक एक करत लिहत जायचे. जस्ट फक्त तुम्ही एवढं बाय ॲड करा, सध्या डेबिटला कोण येणार, क्रेडिटला कोण येणार. जेव्हा आपण सम सॉल्व्ह करणार तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की नक्की कोणत्या पद्धतीत सम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मेन तर आपण आता इथे जे लिहिलेलं आहे त्या टाईपमध्ये फॉलो करा थोडंफार. हे ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस या टाईपमध्ये लिहायचं आहे. त्याच्या खाली 2 परचेसेसमधून लेस परचेस रिटर्न. क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोग्रेसचा. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे काय येईल खाली, आता आपण जे बोललो लाईन वाईज प्रत्येकाचं वेगवेगळं लिहायचं. 2 कॅरेज इनवर्ड हे येत होतं ना, 2 कॅरेज इनवर्ड. अगेन 2 काय येत होतं पुढे, 2 आता बोललो डॉक ड्यूज, तर ते डॉक ड्यूज येतील तुमचे. त्याच्यानंतर 2 असे सर्व गोष्टी लाईन वाईज काय होतील, एक एक येत जातील. ठीक आहे. सो तो कॅरेज इनवर्ड असेल, डॉक ड्यूज असेल, ऑक्ट्रॉय ड्युटी असेल, कस्टम ड्युटी असेल, या सर्व गोष्टी लाईनीने येत जातील. हा क्लोजिंग स्टॉकला इग्नोर करायचा. हा क्लोजिंग स्टॉक आपण इकडे नाही लिहिला, हा क्लोजिंग स्टॉकला आपण कुठे टाकला, क्रेडिट साईडला टाकलेला आहे. सो याला इग्नोर करायचा आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय काय लिहायचो, मीन्स याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या गोष्टी येतील डेबिट साईडला, तर त्या कोणत्या गोष्टी असतील. डायरेक्ट वेजेस आपण लिहायचो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. आता इथे ट्रेडिंग अकाउंटमध्ये नाही लिहायचं, सर्व मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये टाकायचं आहे, कारण वेजेस फॅक्टरीच्या वर्कर्सना देतो आणि त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सर्व गोष्टी होणार. सो डायरेक्ट वेजेस कुठे जाणार, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी होऊ शकतात, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड काही एक्सपेन्सेस असतील, देन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. तो कोणकोणते असू शकतात, रॉयल्टी रिलेटेड टू मॅन्युफॅक्चर. रॉयल्टी इट मीन्स आपण काय बोलतो, एखादा ढाचा असेल, स्ट्रक्चर असेल, किंवा इवन बोलू शकतो त्याच्यामध्ये काही पेमेंट केलेली असेल तर ते राईट्स असतात किंवा रॉयल्टी असते. तर ती रॉयल्टी रिलेटेड, मॅन्युफॅक्चर रिलेटेड रॉयल्टी असेल, देन इट विल गोज टू मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. हायर ऑफ स्पेशल मशिनरी हायर केलेली आहे. हायर केली इट मीन्स रेंटवरती घेतलेली आहे, आपण परचेस नाही केलेली आहे.
तर ती हायर केली असेल स्पेशल मशिनरी तर आपण काय करतो, त्याचं रेंट द्यावं लागतं, भाडं द्यावं लागतं. इट मीन्स जर एखादी मशीन आपली बंद पडली तर आपण दुसऱ्या फॅक्टरीवाल्याकडून मशिनरी थोड्या दिवसासाठी हायर करतो. मग ती विकत नाही घेतली आहे, विकत घेतली असती तर ॲसेटमध्ये शो केली असती बॅलन्स शीट साईडला, बट ही काय केली, हायर केली आहे. थोड्या दिवसासाठी, थोड्या टाईमसाठी आपण हायर केलेली आहे. सो त्याचं जे काही भाडं होईल, त्याचं जे काही रेंट होईल ते आपण समोरच्या पार्टीला देऊन टाकणार. सो ते देणार. इट मीन्स एक्सपेन्सेस झाले कुठे, मॅन्युफॅक्चरिंग करताना. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. डिझाईन एक्सपेन्सेस, जर त्याचं काही डिझाईन असेल, शेप असेल, जे आपण कॅडबरीवरती प्रत्येक एका छोट्या छोट्या बॉक्सवरती जे छोटी छोटी टाईल येते, आपण जेव्हा कॅडबरी ओपन करतो छोटे छोटे बॉक्सेस असतात, त्याच्यावरती पीसेसवरती प्रत्येकावरती लिहिलेलं असतं ना नाव. तर ते नाव लिहायचं, तर ते त्याचा एक स्ट्रक्चर असणार, ढाचा साचा असणार काहीतरी. मग तो साचा बनवण्याचे, डिझाईन बनवण्याचे पण एक्सपेन्सेस. ते विचार करायला जो म्हणजे तो थिंकिंग, त्याची ज्याची कोणाची आयडिया असेल त्याला पण पेमेंट करावी लागेल, बिकॉज त्याचं ते कामच आहे. सो ते डिझाईन एक्सपेन्सेस तो पण मॅन्युफॅक्चरिंगचाच एक पार्ट आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. याच्या व्यतिरिक्त अजून काय होऊ शकतात, स्टोअरचं ऑइल, ग्रीस वगैरे, त्या मशीनची ऑइलिंग, ग्रीस वगैरे करायचे एक्सपेन्सेस. सुपरवायझर कुठे असणार, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सो त्याचे सुपरवायझरची सॅलरी, सुपरवायझरचे वेजेस असतील. पॉवर अँड फ्युअल म्हणजे इंधन वगैरे, जे काही ऑइलिंग वगैरे अगेन तेच झालं, ते असेल. पॉवर इट मीन्स जी आपण मॅन्युफॅक्चरिंग, इट मीन्स फॅक्टरीमध्ये जी यूज करतो त्याला पॉवर बोलतो. आणि जे आपण बेसिकली आपण बोलतो की ऑफिसमध्ये यूज करतो ती इलेक्ट्रिसिटी असते, बिकॉज इलेक्ट्रिसिटीचे पॉईंट कमी असतात. जो आपण ऑफिस वगैरेमध्ये किंवा घरामध्ये यूज करतो ती कमी युनिट्समध्ये यूज होते. बट पॉवर जी यूज होते, जी फॅक्टरीमध्ये यूज होते, त्याचा वोल्ट्स जे असतात ते खूप जास्त असतात. त्याच्यासाठी वेगळा मीटर बॉक्स ठेवलेला असतो आणि तिथे असा तो डेंजरवाली साईन पण असते की तिथे जवळ जायचं नाही वगैरे, किती वोल्टचा तो झटका वगैरे लागू शकतो, या सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात. तर तो पॉवर काय होणार आपला, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. अगेन जर फॅक्टरीचे ॲसेट कोणतं रिपेअर केलं असेल, फॅक्टरीचे ॲसेट आहेत, फॅक्टरीवाले रिपेअर करतात तर फॅक्टरीवाले बघणार, राईट. तर इथे थोडंफार प्रॉपर आता ह्या वर्षीपासून प्रॉपर. इट मीन्स काय, फॅक्टरीचे ॲसेट तर मॅन्युफॅक्चरिंगवाला बघणार, ऑफिसचे ॲसेट तर प्रॉफिट अँड लॉसवाला बघणार. लास्ट इयरपर्यंत काय करायचो, मशिनरी असू दे, बिल्डिंग असू दे, फर्निचर असू दे, नाही तर काही पण असू दे, डेप्रिसिएशन झाला, सेकंड इफेक्ट कुठे टाकायचो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बट आता असं होणार नाही. मशिनरी यूज कोण करतो, मशिनरी यूज करतो फॅक्टरीवाला, तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. मशिनरीवरती डेप्रिसिएशन गेला, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. फर्निचरवरती डेप्रिसिएशन गेला तर फर्निचर कुठे असतो, फर्निचर तर ऑफिसमध्ये असणार, ऑफिसमध्ये असणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. लॉजिकली जाणार आता आपण इथे, ठीक आहे. सो तो लॉजिक इथे लावावा लागणार. इट मीन्स रिपेअर फॅक्टरीचा ॲसेट तर फॅक्टरीवाले बघणार, ऑफिसचा ॲसेट तर ऑफिसवाले बेअर करणार. इथे डेप्रिसिएशन खाली लिहिलं आहे, डेप्रिसिएशन ऑन फॅक्टरी ॲसेट. जर फॅक्टरीचा ॲसेट आहे तर फॅक्टरीवाले डेप्रिसिएशन देणार. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. अगेन आपण जर बोललो फॅक्टरी रेंट म्हणजे फॅक्टरीवाले देणार, फॅक्टरीची लाईट फॅक्टरीवाले देणार. ऑफिस रेंट बोलला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ऑफिसची लाईटिंग बोललो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जर फॅक्टरीबद्दल बोलले तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये थोडंफार जाणार. इथेपर्यंत समजले मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट साईड. काही इश्यू? येस, नो डाऊट्स तर हे खूप आधीच आहे. ओके, आता येस, ओके, नो, ठीक आहे. भूषण समजलंय? किती जण राहिले तुम्ही? 1 2 3 4 4च जण राहिले. बाकीचे कुठे गेले? मयूर गायब. अजून कोण होतं? 4 जण दिसत आहेत. आता बघू कोण कोण गायब झालेलं होते. तर मग अशी उषा पण गायब झाली. ठीक आहे, हरकत नाही. इथं होती तुमची डेबिट साईड. आता याच्या व्यतिरिक्त एकदा जस्ट क्रेडिट साईड बघा. क्रेडिट साईड इझी आहे. क्रेडिट साईडला असं काही एवढं नाही आहे. क्रेडिट साईडला मी काय बोललेलो, क्रेडिट साईडला 2 क्लोजिंग स्टॉक येतात. आता इथे एकच लिहिलं आहे, पण मी बोललेलो क्लोजिंग स्टॉक इथे येणार, कारण हा होता ना, हा इकडचा क्लोजिंग स्टॉक. कुठे गेला तो? हा क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा. तुम्ही बोललेलो रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आणि वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक, दोन्ही क्लोजिंग स्टॉक. आता आपण 12th पासून तर रीड करत आलेलो आहे. क्लोजिंग स्टॉक मीन्स क्रेडिट साईडलाच जाणार. त्या लोकांनी डेबिट साईडला उगाच लिहिलेलं आहे.
तर थोडाफार त्या लोक फॉर्मॅट वाईज जातात, बट लॉजिकली जर जातो आपण तर क्रेडिट साईडला लिहायचं. इट मीन्स वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, क्रेडिट साईड. रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, क्रेडिट साईड. या 2 गोष्टी तर जातात, ज्या आता आपण इथे एक्सेलमध्ये पण बघितल्या. क्रेडिट साईडला कोणत्या, ह्या 2 गोष्टी जातात. याच्या व्यतिरिक्त कोणती जाते गोष्ट, ती असते बाय सेल ऑफ स्क्रॅप. बाय सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप म्हणजे जो भंगार वगैरे निघतो. स्क्रॅप म्हणजे भंगार ना. स्क्रॅप म्हणजे भंगार जो आपण मॅन्युफॅक्चरिंग, आणि भंगार तर मॅन्युफॅक्चर करतानाच होणार, जे आपण बोलतो की वेस्टेजेस वगैरे असतात. थोडंफार मॅन्युफॅक्चर करताना थोडासा काही वेस्ट होतो, कधी कधी प्रोडक्ट, कधी कधी खराब निघतो प्रोडक्ट. आता तो यूज तर करू शकत नाही. आता यूज करू शकत नाही तर मग काय करणार, त्याला विकून टाकणार तर मग पैसे भेटणार, इन्कम होणार. इन्कम बोलला तर क्रेडिट साईड, एक्सपेन्सेस बोलला तर डेबिट साईड. सो सेल ऑफ स्क्रॅप कुठे जाणार, आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्रेडिट साईडला त्याला शो करणार. सो हा तुमचा असणार टोटल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट टॅली करणार. याची बॅलेन्स ऑलवेज 99 काय 100% ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच येते. म्हणजे डेबिट साईड याची ऑलवेज मोठीच असते. कारण क्रेडिट साईडला काय आहे, फक्त 3 तर गोष्टी आहेत. क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा, क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोग्रेसचा, आणि सेल ऑफ स्क्रॅप पण जास्त नसते. भंगार किती विकून विकणार आपण. सो क्रेडिटवाली साईड छोटी असते, डेबिटवाली साईड मोठीच येणार. तर डेबिटवाली मोठी येणार तर बॅलन्स आपण क्रेडिट साईडला करणार, आणि जो बॅलन्स होणार तो बॅलन्स काय करणार, आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार. कुठे जाणार याचा बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणार. ठीक आहे. सो आज तर इथेपर्यंत बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट करूया. ठीक आहे. सध्या एवढं तरी समजलंय काय काय येणार आहे ह्याच्यामध्ये. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल तर हा क्लोजिंग स्टॉक इथे लिहायचा नाहीये. हा रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे. हे जे सगळ्या गोष्टी लिहिलेत ना, एवढ्या टू रॉ मटेरियल कन्झ्युम्ड, हे सर्व इथेपर्यंत हे सर्व रॉ मटेरियल रिलेटेड आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथे थोड्या कशा बघितल्या आपण. इथे काय केलं, फक्त ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, इथे एवढंच लिहिलेलं आपण. त्याच्यानंतर परचेसेस लेस परचेस रिटर्न, ह्या 2 गोष्टी केल्या. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड, ऑक्ट्रॉय, डॉक, कस्टम, हे लाईन वाईज लिहत जायचं. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तर इथे लिहायचं नाहीये, याला उचलून आपल्याला क्रेडिट साईडला टाकायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तर मग बाकीच्या सर्व गोष्टी इथे आहेत तशा सेम, वरती खालती झाल्या तरी पण चालतात, बिकॉज ते तर सिक्वेन्स वाईज देणार नाही आणि सिक्वेन्स वाईज लक्षात राहणार पण नाही. सो सिक्वेन्स जर कुठे फॉलो करायची असेल, जर वाटते तुम्हाला मेन, तर सिक्वेन्स फॉलो करा ॲसेटमधली. कारण जर तुम्ही आत्तापासून ॲसेटमधली सिक्वेन्स फॉलो केली तर ती तुम्हाला पुढे यूज होणार. ॲसेट आणि लायबिलिटी, इट मीन्स बॅलन्स शीटची जी काही सिक्वेन्स होती ती. ह्याच्यामधली सिक्वेन्स थोडीफार वरती खालती झाली तरी पण चालेल, बट नॉर्मल जे आपण 12th ला बोललो, ओपनिंग स्टॉक तर पहिलाच असणार, ते तर फॉलो करावंच लागणार. त्याच्या खाली परचेसेस असणार, ते तर आपल्याला फॉलो करावं लागणार. त्याच्यानंतर मग खालचे कसे पण जाऊ दे, वरती खालती झाले तरी पण चालतात ना, मग ते चालू शकतात. इकडे तर क्लोजिंग स्टॉकच आहेत, 2-3 तर गोष्टी आहेत इकडे, दोघांचे क्लोजिंग स्टॉक आणि एक सेल ऑफ स्क्रॅप. त्याच्या व्यतिरिक्त तर काही येतच नाही, तर मग वरती खालती लिहायचा प्रश्नच येत नाही. इट मीन्स जे आपण इथे खाली लिहिलेलं आहे ते खाली लिहायची गरज पण नाही. हे सगळे उचलून वरती पण लिहू शकतो. मीन्स याला आपण उचलून इथून पण सुरुवात करू शकतो, काही इश्यू नाही आहे, बिकॉज एवढी तर लोक आहेत त्याच्यामध्ये. सो ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, कॉपी करून इट मीन्स इथून पण स्टार्ट करू शकतो याला, आणि याला डिलीट. ठीक आहे. काही डाऊट ह्याच्यामध्ये, काही स्क्रीनशॉट वगैरे पाठवायची गरज आहे वाटतंय? जर मला वाटत तर नाही, जसं तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ भेटेल त्याच्यामुळे तर काही इश्यू होणार नाही. मला तर वाटत नाही इश्यू होईल म्हणून. येस, काही डाऊट तरी पण काही आजच्या लेक्चरमध्ये? यस, नाही दादा, नाहीये. ज्योती, योगिता, ज्योतीला नाही, योगिता, नमीरा, कळालं. ओके, ठीक आहे.